हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी रोशनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. चला तर आज आहे गुरुवार. गुरुवारची असते साहेबांना सुट्टी आणि साहेब आज आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहेत. तर चला बघूया साहेब आज कुठे फिरायला घेऊन जातात आणि काय काय दाखवतात. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका. चलो, सो बाय बाय. तर फायनली साहेबांनी आज मंदिरात घेऊन आलेत आम्हाला. इथे एक देवीचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे आणि साहेब बाय करून निघालेत मंदिराच्या दिशेने. तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि आतमध्ये बघू अजून काय काय बघायला मिळते. सो कंटिन्यू. चला, आपण आलोय देवीच्या मंदिरामध्ये. तुम्ही पाठीमागचा व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. चला तर मी तुम्हाला देवीचं मंदिर दाखवते. व्ह्यू तर खूप छान आहे. आजूबाजूला पण बरेच झाडी वगैरे आहेत, दिसायला पण खूप सुंदर आहे. हे बघा, पाठीमागचा व्ह्यू दाखवते मी. शंभू आणि शंभूचे पप्पा काय करतात बघा. खरंच मंदिर खूप छान आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता देवीची मूर्ती एवढी छान आहे, खूप छान पद्धतीने सजवली आहे. आजूबाजूला कलरिंग पण केलेलं आहे. छोट्या मुलांसाठी पण इथे खेळायला भरपूर आहे आणि बरेच लोक इथे येतात. एक पावसाच्या वातावरणामध्ये तर अजून छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये पण हिरवं असतं सगळीकडं. शक्यतो उन्हाळ्यामध्ये सगळी झाडं सुकतात, पण इथली कारण पाण्याचा एरिया असल्यामुळे जास्त झाडं सुकल्या जात नाही. खेळायला पण खूप छान आहे. मंदिर तर मला भरपूर आवडलं. मंदिर तर खरंच खूप सुंदर आहे आणि शंभूला खेळण्याचा मोह अजिबात आवरत नव्हता. चला, आम्ही या झाडांमधून निघालो बघा. आम्ही बसण्यासाठी जागा शोधत होतो, पण आजूबाजूला झाडांचा पालापाचोळा पडल्यामुळं तिथं काही बसता आलं नाही. मग थोडंसं पुढं जाऊन जागा शोधत होतो आम्ही. इकडे बरेच मुलं मुली येऊन बसले होते. वातावरण खूप छान आहे. एक सायंकाळच्या वेळेला तर एवढं भारी वाटतं ना इथं यायला. खूप छान वाटतं कारण लेन पण आहे आणि मुले पण खूप छान खेळतात. त्यामुळं यायला तर खूप भारी ठिकाणी आहे खरंच. तर छोट्या मुलांना घेऊन यायला. आणि शंभू आणि शंभूचे पप्पा मंदिरामध्ये बघत होते कुठला देव आहे म्हणून. तर चला बघूया आपल्याला अजून. हे बघा माझा शंभू बसलाय. इकडे बघा, इकडे बघा. हे शंभूचे पप्पा.
आणि आम्ही आलोय इकडं फिरायला. इकडं ब्लॉगिंग शूट चाललंय ह्या दोघींचं. आणि तिकडं ती मुलगी खेळते तिच्या मम्मी पप्पांसोबत. इकडं व्ह्यू खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आवडल्यास नक्की या. गप गप. इथे ना ही छोटी छोटी पिल्लं खूप छान होती. 4-5 पिल्लं होती, एकदम अशी एका साईजची होती, छोटी छोटी. आणि शंभूला ना त्यांच्यासोबत खेळायचं होतं. शंभू मला बोलत होता, मम्मी मला त्यांना जवळ घेऊ दे आणि खेळू दे त्यांच्यासोबत, पण ते चावतात, त्यामुळे मी शंभूला त्यांच्याकडे जाऊ देत नव्हते. शंभू हळूहळू त्याच्या पाठीमागे जात होता. ते एका झाडाखाली निवांत 4-5 जण बसली होती. शंभू, चला आपण बघूया शंभू अजून काय काय मजा मस्ती करतोय. त्याला त्या पिल्लांसोबतच खूप खेळू वाटत होतं. हळूच त्यांच्या पाठीमागे धावत गेला तो. बघा पुढे काय काय करतोय आणि कसं करतोय. पळत आलं तर चला बाय बाय. आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला खरंच माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय बाय. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि खूप सारं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. बाय बाय. टेक केअर.